नमस्कार मुलांनो, कसे आहात सगळे? तर चला या व्हिडिओमध्ये आपण पृष्ठफळ व घनफळ यातील सराव संच 9.3 बघणार आहोत। पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सराव संच 9.2 जे आहे ते दोन व्हिडिओमध्ये मी कंप्लीट केलेला आहे आणि त्या दोन्ही व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। ओके, तर चला बघा त्यांनी पहिला प्रश्न काय दिला आहे ते आपण बघूयात। तर बघा पहिला प्रश्न आहे, पुढे दिलेल्या संख्या गोलांच्या त्रिज्या दर्शवतात। आता त्यांनी टोटल 3 त्रिज्या दिलेल्या आहेत। कोणत्या कोणत्या आहेत बघा, 4 सेंटीमीटर, 9 सेंटीमीटर आणि 3.5 सेंटीमीटर। तर आता काय करायचे आहे नंतर, तर त्या गोलांचे वक्र पृष्ठफळे व घनफळे शोधा। ठीक आहे, आपल्याला या तिन्ही त्रिज्यांचे काय करायचं आहे व पुन्हा त्या गोलांचे वक्र पृष्ठफळे व घनफळे काढायचे आहे। त्यातलं पहिलं घेऊया आपण, तर ते आहे 4 सेंटीमीटर। ही आता आपण त्रिज्या घेतलेली आहे। ओके, तर आता गोलाचे वक्र पृष्ठफळाचे सूत्र काय आहे, तर ते आहे 4 पाय वर्ग। तर बघा अशा पद्धतीने आपण ते सूत्र लिहिलेलं आहे। ठीक आहे, तो मग आपण हे काय करूया, तर सोडूया। 4 गुणिले पायची किंमत बघा आपल्याला काय घ्यायची आहे, तर 3.14 घ्यायची आहे। 3.14 गुणिले r या ठिकाणी आपल्याला त्रिज्या दिलेली आहे 4, मग त्याच्यामुळे कंसामध्ये 4 चा वर्ग असं लिहायचं आहे। आता हे आपण सॉल्व करूया। 4 गुणिले 3.14 आहे तसंच लिहूया। 3.14 गुणिले 4 चा वर्ग किती असतो, तर आपण इथं काय करूया, 4 गुणिले 4 असं लिहूया किंवा तुम्ही 16 लिहिलं तरी सुद्धा चालेल। तर आता बघा हे 4 आणि हे 4 किती आहे टोटल, तर ते 3 वेळा 4 आहे। ठीक आहे, म्हणजे 4 चौक 16 आणि 16 चौक किती झाले बघा, तर ते 64 झाले। मग 64 गुणिले 3.14। आता यांचा आपण काय करू शकतो, तर गुणाकार करू शकतो। आता या ठिकाणी बघा 314 गुणिले 64, पॉईंटचा विचार आपण नंतर करूया। आता यांचा आपण गुणाकार करू शकतो। 4 चौक 16, हातचा आला 1, 4 एके 4 आणि 1 5, 4 त्रिक 12 बरोबर। आता या ठिकाणी आपण अधिक चिन्ह लिहूया। 6 चौक 24, हातचा आला 2, 6 एके 6, 6 आणि 2 8। ठीक आहे, आणि 6 त्रिक 18। आता यांची बेरीज काय आहे, 6 5 आणि 4 9, 8 आणि 2 10, हातचा 1, 8 आणि 2 10, 1 आणि 2। म्हणजे बघा हे आपलं एवढं उत्तर आलेलं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, तर 3.14 आहे बरोबर। 3.14 आहे। मग आता पॉईंट नंतर 2 संख्या आहेत, मग आता उत्तर आपलं काय आहे, पॉईंट नंतर 2 संख्या आपल्याला द्यायच्या आहे। मग त्याच्यामुळे शेवटचे 2 संख्या घ्यायचे आणि या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, डॉट द्यायचा आहे। ओके, सो बघा उत्तर आपल्याला काय आलेलं आहे बघा, 200.96 आलेलं आहे चौरस सेंटीमीटर। ओके, अशा पद्धतीने बघा आपल्याला उत्तर जे आहे ते लिहायचं आहे, म्हणजे सोडवायचं आहे। आता वक्र पृष्ठफळ झालं, आता आपल्याला काय करायचं आहे, गोलाचे घनफळ सुद्धा काढायचं आहे। गोलाचे घनफळ बरोबर, आता याचं सूत्र काय आहे बघा, तर याचं सूत्र आहे 4/3 पाय r चा घन है ना। हे काय आहे, त्याचं सूत्र आहे गोलाचे घनफळाचं। मग आता इथं हे सुद्धा आपण सॉल्व करूया पुढे। नेक्स्ट 4/3 गुणिले पायची किंमत आपल्याला घ्यायची आहे 3.14 गुणिले r आहे आपला 4, म्हणजे इथं 4 चा घन येईल। ठीक आहे, आता 4/3 गुणिले 3.14, एक तर तुम्ही 4 चा घन लिहू शकता किंवा काय करू शकता तुम्ही, 4 हे 4 वेळा सुद्धा तुम्ही घेऊ शकता। ठीक आहे, मग आता हे आपण सॉल्व करू शकतो। तर बघा आता हे 4/3 आपण आहे तसंच लिहूया गुणिले, आता हे 3.14 गुणिले, आता हे 4 चा घन आहे, तर आपण इथं काय लिहूया, आता हे 64 लिहूया। 4 चा घन असतो 64। ठीक आहे, पुढची स्टेप 4/3 गुणिले, आता बघा 3.14 गुणिले 64 याचं उत्तर किती आहे बघा, आपण वरती सोडवलेलं आहे या ठिकाणी। 64 गुणिले 3.14 याचं उत्तर किती आहे बघा, 200.96 आहे। ठीक आहे, मग आता हे आपण इथं लिहूया 200.96 हे आपण लिहिलेलं आहे। ओके, मग आता हे आपण काय करूया, आता आपण सॉल्व करूया। तर आता आपल्याला काय करायचं आहे, या 200.96ला 3 ने काय करायचं आहे, भागायचं आहे। म्हणजे बघा इथं आपण भागाकार करू शकतो 200.96 भागिले 3। ठीक आहे, नेहमीप्रमाणे आपण सोपा भागाकार आहे। इथे 20 आहे, ठीक आहे, खाली 3 आहे, 3 × 18, इथं 6 18 आहेत, म्हणजे इथं राहिले किती बघा, 2 राहिले। ठीक आहे, पुन्हा 3 × 18, तर इथं पॉईंट आहे, इथं सुद्धा पॉईंट द्यावा लागेल। 18 आहे, इथं 20तून 18 गेले 2 राहिले, मग इथे येणार किती, इथे झाले बघा 29। ठीक आहे, मग आता
3 × 8 3 × 7 21 3 × 8 24 आणि 3 × 9 27. ठीक आहे, मग इथं 9 येतील, 9 27 27 29मधून 27 गेले, राहिले किती बघा, तर 2 राहिले. आता इथं आले 26. मग पुन्हा आपण पाढा म्हणू शकतो 3 × 8 24. ठीक आहे, 3 × 8 24. आता इथं राहिले किती बघा, पुन्हा इथे 2 राहिले, आपण घेतलं 0. 3 × 18. ओके, आता हा झाला भागाकार. म्हणजे आपलं उत्तर हे ह्यांचा भागाकार करून उत्तर किती आलेलं आहे बघा, 66.986 आलेलं आहे. आता याला आपल्याला हे जे उत्तर आलेलं आहे त्याला आता आपल्याला 4 ने गुणायचं आहे. आता याला तुम्ही गुणाकार करू शकता बघा, 6 × 24 हातचा आला 2, 8 × 32 आणि 2 किती झाले बघा, 34 झाले. ओके, 3 देऊया, 9 × 36 36 आणि 3 किती झाले बघा, तर 39 झाले. इथं पण हातचा आला 3, इथं पॉईंट द्यायला विसरायचं नाही. 6 × 24 24 आणि 3 किती झाले बघा, 27 झाले. इथं आले 7, हातचा आला 2 आणि 6 × 24 आणि 2 किती झाले, ओके 26 आणि 27 झाले. सॉरी, तर 26 झाले. ओके, इथं 26 आहेत, 24 आणि 2 26 झाले. आता हे झालं आपलं तर 267.94. तर तिसरा पण पॉईंट नाही लिहिला तरी सुद्धा झालं, म्हणजे आपलं उत्तर किती आलं बघा, 267.94. आणि इथं पॉईंट इकडे कमी जास्त होऊ शकतो, 4चा 5 सुद्धा होऊ शकतो, फक्त आपलं हे 267 जे आहे ते महत्त्वाचं आहे. म्हणजेच आपलं उत्तर किती आलेलं बघा, 267.94 घन सेंटीमीटर. ओके, तर बघा हे असं उत्तर आपलं आलेलं आहे. पहिल्यांदा 200.96ला 3 ने भागायचं आणि जे काही उत्तर येईल त्याला पुन्हा 3 ने गुणायचं आहे. हे तुमचं आहे उत्तर. ठीक आहे, आता त्याच्यातलाच दुसरा प्रश्न आहे बघा, त्यांनी आपल्याला त्रिज्या काय दिली आहे, r बरोबर त्रिज्या आहे 9 सेंटीमीटर. आता हे आपण सोडूया. तर बघा, गोलाच्या वक्र पृष्ठफळाचं सूत्र काय आहे, तर 4 पाय r वर्ग. 4 गुणिले पायची किंमत आपल्याला 3.14 घ्यायची आहे. r बघा इथे दिलेला आहे 9 सेंटीमीटर, त्याच्यामुळे 9चा वर्ग इथं होईल. ठीक आहे, मग हे आपण सॉल्व करूया. 4 गुणिले 3.14 गुणिले, तर 9चा वर्ग इथे असतो बघा, तर तो 81 असतो. ओके, मग आता हे 81 गुणिले अगोदर हे करून घेऊया. 3.14 गुणिले 81 गुणिले 4 करा, या ठिकाणी करू शकतो आपण, सोपं आहे. 4 × 1 = 4 आणि 8 × 32. ठीक आहे, म्हणजे 324 आहे. आता यांचं जर तुम्ही गुणाकार केला, म्हणजे सुरुवातीला आता बघा हे 324 आणि गुणिले 314चा गुणाकार करूया, आणि मग याचं जे उत्तर येईल त्याचं काय असणार आहे, शेवटी मग त्या 2 अंक सोडून आपल्याला तो त्याचं काय करायचं आहे, पॉईंट आपल्याला द्यायचं आहे. ओके, आता हे आपण करू शकतो. 4 × 1 = 16, हातचा आला 1, 4 × 2 = 8 आणि 1 9, 3 × 4 = 12. त्यानंतर हे आहे तसेच नाही, एकच आहे, त्याच्यामुळे इथे येतील 4 2 आणि इथे येतील 3. ओके, बरोबर आहे. त्यानंतर पुन्हा इथं बघा 3 × 4 = 12, 3 × 2 = 6 आणि 1 7, 3 × 3 = 9. ओके, आता किती आले बघा इथं, हे आहेत 6. ठीक आहे, त्यानंतर हे बघा 9 आणि 4 किती होतात बघा, तर 13 होतात. हातचा 1, हे 3 × 3 = 6 आणि 1 7, 7 आणि 3 10 आणि 1 11 आणि हे 10. ओके, आता शेवटचे 2 पॉईंट जे 2 अंक सोडून आपल्याला पॉईंट द्यायचा आहे. म्हणजेच बघा या ठिकाणी असं, म्हणजेच 10 17.36 हे काय त्याचं उत्तर आहे. म्हणजेच ह्याचं उत्तर आलेलं आहे बघा 10 17.36 चौरस सेंटीमीटर. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला ते सोडवायचं आहे. ओके, यांचा गुणाकार करायचा आहे आणि शेवटी मग काय करायचं आहे, पॉईंट आपण इथं द्यायचा. ठीक आहे, कारण का इथं 2 पॉईंट नंतर काय आहे, 2 संख्या सोडून पॉईंट आहे, त्याच्यामुळे उत्तराला 2 संख्या सोडून आपल्याला पॉईंट द्यायचा आहे. ओके, सो अशा पद्धतीने बघा आपल्याला वक्रपृष्ठफळ काढलेलं आहे. आता आपण घनफळ काढूयात. तर बघा, गोलाच्या घनफळाचं सूत्र आहे 4/3 गुणिले पाय r घन आहे ना, पाय r घन म्हणजे 4/3 गुणिले 3 पाय आहे 3.14 आणि r जो आहे तो आहे बघा 9 दिला आहे, तो 9चा घन होईल. ठीक आहे, मग 4/3 गुणिले 3.14 गुणिले, आता 9चा घन किती असतो बघा, 9चा घन किती असतो, तर 729 हा काय असतो, 9चा घन असतो. बरोबर आहे ना, 729 हा 9चा घन असतो. मग आता आपण काय करूया बघा, अगोदर 3 नी 729ला अगोदर आपण भागूया. तर बघा या ठिकाणी तर मी भागाकार करते, 729 भागिले
3. तर बघा 3 त्रिक 9 सॉरी 3 दुनी 6 3 दुनी 6 एक राहिला इथं 3 चौक 12 आणि 3 त्रिक 9 म्हणजे 243 यांचा भागाकार राहिला म्हणजेच 4 गुणिले 3.14 गुणिले 729 भागिले 3 याचं उत्तर आलेलं आहे 243. ठीक आहे. आता आपण काय करूया यांचा सुद्धा गुणाकार करावा लागेल. आता 243 गुणिले आपण 4 करू शकतो. इथं 4 त्रिक 12 1 4 चौक 16 आणि 1 17 4 दोन्ही 8 आणि 1 9. ठीक आहे. 972 म्हणजेच 3.14 गुणिले 972. ओके. आता यांचा गुणाकार सुद्धा तुम्ही करू शकता. ठीक आहे. आता काय गुणाकार करायचं तुम्ही करू शकता. म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे पॉईंट काढून टाकायचा म्हणजे 314 गुणिले 972 करा आणि मग उत्तराला शेवटी 2 संख्या सोडून आपल्याला पॉईंट द्यायचा आहे. तर याचं उत्तर जे आहे ते किती येते बघा तर 30 32. आता हा गुणाकार तुम्हाला येईल. ठीक आहे. आता पाठीमागच्या 2 उदाहरणामध्ये तुम्हाला मी दाखवलेलं आहे 3052.08 घन सेंटीमीटर. ओके. आता हे तुम्ही सोडवाल फक्त पॉईंट देऊ नका आणि त्यांचा दोघांचाही गुणाकार करा आणि मग शेवटी उत्तर जे येईल त्याला 2 अंक सोडून पॉईंट येते. ठीक आहे. हे त्याचं उत्तर आहे. म्हणजेच गोलाचं घनफळ किती आलेलं आहे बघा आपलं 3052.8 घन सेंटीमीटर. ठीक आहे. आता तर बघा तिसरं त्यांनी विचारलं आहे तिसरी त्रिज्या आहे r बरोबर 3.5 सेंटीमीटर. तर गोलाचं वक्रपृष्ठभाग सूत्र काय आहे 4 पाय r वर्ग. म्हणजे इथं आपण किंमत लिहूया 4 गुणिले पायची किंमत आपल्याला 3.14 घ्यायची आहे. r जो आहे तो 3.5 आहे त्याचा वर्ग आपल्याला इथं घ्यायचा आहे. तर 4 गुणिले 3.14 गुणिले आता बघा 3.5 3.5 आपल्याला वर्ग घ्यायचा आहे. तर 3.5 गुणिले 3.5 करू शकता किंवा 3.5चा वर्ग घेऊ शकता. आता हे पॉईंट जर काढला तर या ठिकाणी आहे 35. मग आता 35चा वर्ग कसा करायचा आहे तर 35चा वर्ग तुमचा पार्ट असेल तर ठीक आहे किंवा तुम्ही ह्या दोघांचा गुणाकार करू शकता. आता ह्या दोघांचा जर तुम्ही गुणाकार केला तर किती येतो बघा 12 25 येतो. तर मग आता या ठिकाणी एक पॉईंट आहे आणि या ठिकाणी एक पॉईंट आहे म्हणजेच पॉईंटनंतर 2 संख्या आहेत त्याच्यामुळे इथं ते पॉईंट येणार आहेत. ह्या 2 संख्या मिळून म्हणजे इथं पॉईंट येईल. म्हणजेच 3.5चा वर्ग किती झाला बघा तर 12 25 म्हणजेच 12.25 झाला आहे. मग आता यांचा आपण काय करू शकतो तर गुणाकार करा 314 किंवा 3.14 गुणिले 4 करा. तर यांचा गुणाकार आपण लिहू शकतो. तर बघा 3.14 गुणिले 4 यांचा जर गुणाकार केला तर या ठिकाणी बघा पॉईंट असं द्यायचा आहे म्हणजेच 12.56. आता यांचा गुणाकार तुम्ही करू शकता. तर मी डायरेक्ट उत्तर लिहिलं आहे 12.56 म्हणजेच बघा 12.56 गुणिले 12.25. ओके. म्हणजेच आता यांचा जर तुम्ही गुणाकार केला तर गुणाकार करत असताना बघा हे दोन्ही पॉईंट काढून टाका आणि मग गुणाकार करा आणि मग नंतर 4 पॉईंट नंतर तुम्ही काय करू शकता याचं ह्याला तुम्ही काय करू शकता पॉईंट नंतर देऊ शकता. आता कसा पॉईंट द्यायचं हे तुम्हाला मी सांगितलं. तर याचं जे उत्तर आहे बघा तर ते उत्तर जे आहे ते अशा पद्धतीने आहे. मी तुम्हाला डायरेक्ट उत्तर सांगते 153.86 चौरस सेंटीमीटर. गुणाकार करून तुम्ही पॉईंट देऊ शकता. ठीक आहे. अशा पद्धतीने हे काय आहे त्याचं वक्रपृष्ठफळ जे आहे ते आलेलं आहे. ओके. आता आपण याच्यावरूनच काय करू शकतो तर गोलाचे घनफळ सुद्धा काढू शकतो. तर बघा गोलाचे घनफळ सूत्र आहे 4/3 गुणिले पाय rचा घन. मग इथं 4/3 पाय आपल्याला घ्यायचा आहे 3.14 गुणिले r जो आहे तो 3.5चा घन. ओके. सो 4/3 गुणिले 3.14 गुणिले आता 3.5चा घन आहे. आता वर्ग जो आहे तो किती आहे आपण वरती तर लिहिलेला आहे तो आहे 12.25 आहे आणि गुणिले याला 3.5 आपल्याला करायचा आहे. मग आता हा जे आहे ते तुम्ही करू शकता 3.14 गुणिले 12.25 गुणिले 3.5. आता हे सगळ्यांचा गुणाकार आपल्याला करायचा आहे. त्याला 3 ने भागायचं आहे नंतर पुन्हा 4 ने गुणायचं आहे. तर बघा ह्या 3.14 गुणिले 12.25 गुणिले 3.5 करा आणि मग त्याचं जे उत्तर येईल त्याला आपल्याला 3 ने भागायचं आहे आणि मग पुन्हा 3 ने भागल्यानंतर मग त्याला 4 ने गुणायचं. ठीक आहे. ह्याचं सुद्धा मी उत्तर डायरेक्टली लिहिते कारण का आता याचा गुणाकार सुद्धा तुम्ही करू शकता 179.50 म्हणजे 179.50 घन सेंटीमीटर हे काय त्याचं उत्तर आहे. ओके. बघा अशा पद्धतीने आपला हा पहिला जो प्रश्न आहे तो पूर्ण झालेला आहे. आता आपण दुसरा प्रश्न आहे तो सुद्धा सॉल्व करूया. दुसरा प्रश्न बघा 5 सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या भरीव अर्धगोलाचे वक्र पृष्ठफळ व एकूण पृष्ठफळ काढा. आता आपल्याला पायची किंमत जी आहे ते 3.14 घ्यायची आहे. आता आपल्याला त्यांनी r जो दिलेला आहे तो किती आहे बघा तर तो आहे 5 सेंटीमीटर आहे. आता आपल्याला काय करायचं आहे भरीव अर्धगोलाचे वक्र पृष्ठफळ काढायचं आहे. म्हणजेच इथे येणार आहे भरीव
अर्धगोलाचे वक्र पृष्ठफळ, भरीव अर्धगोलाचे वक्र पृष्ठफळ बरोबर. आता याचं सूत्र काय आहे, तर याचं सूत्र आहे 2πr वर्ग म्हणजेच 2πr वर्ग. आता इथं आपण काय करू, किंमत पुटअप करू शकतो. 2π आपल्याला घ्यायचं आहे 3.14 गुणिले r आहे बघा 5 म्हणजेच 5चा वर्ग, 2 गुणिले 3.14 गुणिले 5चा वर्ग असतो 25. ठीक आहे, इथं 3.14 आहे. आता बघा 3.14 गुणिले आता 25 दुने 50 आले. ठीक आहे, आता ह्यांचं गुणाकार सुद्धा आपण करू शकतो. बघा इथं 300 सुद्धा पॉईंट नंतर घेऊया आणि गुणिले 50. ठीक आहे, तर बघा इथं आपण यांचा गुणाकार केलेला आहे म्हणजेच 314.50 गुणाकार केलेला आहे. तो तुम्ही करू शकता अशा पद्धतीने बघा गुणाकार आलेला आहे. आणि आता 0.14 म्हणजे इथं बघा शेवटी अशा पद्धतीने आपल्या इथं पॉईंट द्यायचं आहे 2 अंक सोडून म्हणजेच 157 हे त्याचं उत्तर आहे. म्हणजेच 157 चौरस सेंटीमीटर. ठीक आहे, दोघांचा फक्त गुणाकार करायचा नंतर फक्त पॉईंट द्यायचा आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपलं हे उत्तर येईल. आता आपण काय करूया, तर आता आपल्याला काय करायचं आहे, भरीव अर्धगोलाचं एकूण पृष्ठफळ सुद्धा काढायचं आहे. तर बघा भरीव अर्धगोलाचं एकूण पृष्ठफळाचं सूत्र काय आहे, तर 3πr वर्ग. आता याचं हे आपण सॉल्व करू शकतो. 3 गुणिले पायची किंमत आहे 3.14 गुणिले r वर्ग, r जो आहे तो आहे 5 म्हणजेच येईल 5चा वर्ग. करू शकतो आपण 3 गुणिले 3.14 गुणिले 5चा वर्ग आहे 25. ठीक आहे, 25 त्रिक 75 म्हणजेच 3.14 गुणिले 75. ओके, आता यांचा गुणाकार पॉईंट कडून जर काढला, ठीक आहे, तर किती येते बघा. आता विथ पॉईंट मी तुम्हाला त्यांचं उत्तर सांगते. ते आहे बघा 235.5 235.5 म्हणजे तुमचं जे उत्तर येणार आहे ते 2355 येईल किंवा आणखीन एक पुढे एखादा अंक असेल आणि मग 2 पॉईंट सोडून मग इथं आपल्याला काय करायचं आहे, पॉईंट द्यायचा आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे जे उत्तर आहे ते चौरस सेंटीमीटर. त्याचा गुणाकार करा मग तुम्हाला पुढे हे जे उत्तर आहे ते बरोबर आहे ते कळेल. ठीक आहे, म्हणजेच 314 गुणिले 75 करा आणि मग 2 संख्या सोडून तुम्ही इथं पॉईंट द्या. ठीक आहे, तुमचं उत्तर येईल. मग उत्तर किती आलेलं आहे बघा, तर 235.5 हे चौरस सेंटीमीटर आलेलं आहे. ठीक आहे, तर बघा शेवटी तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. भरीव अर्धगोलाचे वक्र पृष्ठफळ हे 157 चौरस सेंटीमीटर व एकूण पृष्ठफळ जे आहे ते 235.5 चौरस सेंटीमीटर आहे. तर बघा पृष्ठफळ जर असेल, पृष्ठफळ किंवा वक्र पृष्ठफळ जर असेल तर शेवटी जे एकक आहे ते चौरस सेंटीमीटर द्यायचं आणि जर घनफळ जर विचारलं असेल तर ते घन सेंटीमीटर असं तुम्ही एकक द्यायचं. ते एककामध्ये कन्फ्युजन करू नका. तिसरा प्रश्न आहे बघा 2826 सेंटीमीटरचा वर्ग वक्र पृष्ठफळ असणाऱ्या गोलाचे घनफळ काढा. आता आपल्याला इथं काय करायचं आहे, तर गोलाचे घनफळ काढायचे आहे. परंतु गोलाचे घनफळ काढायचं आहे पण त्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, तर गोलाचे वक्र पृष्ठफळ जे आहे ते काढावं लागेल. कारण का गोलाचे वक्र पृष्ठफळ काढल्यावरच आपल्याला r ची किंमत मिळणार आहे आणि r ची जी किंमत आहे ती आपण गोलाच्या घनफळामध्ये लिहिणार आहे. त्याच्यामुळे अगोदर आपल्याला गोलाचे जे वक्र पृष्ठफळ आहे ते घ्यायचं आहे. तर बघा इथे गोलाचं वक्र पृष्ठफळ आपल्याला दिलेलं आहे ते आहे 2826 आणि आता गोलाच्या वक्रफळाचे सूत्र काय आहे, तर 4πr वर्ग आहे. आता याच्यामध्ये आपण किमती भरूया. आता गोलाच्या वक्र पृष्ठफळ आपल्याला दिलं आहे ते आपण लिहूया 2826 बरोबर 4 गुणिले पायची किंमत आपल्याला दिलेली आहे बघा 3.14 गुणिले r दिलेला आहे बघा, सॉरी r आपल्याला दिलेलाच नाही त्याच्यामुळे r वर्ग आपण आहे तसंच ठेवूया. आता नेक्स्ट स्टेप आपल्याला काय करायचं आहे, r वर्ग जे आहे ते आपण या साईडलाच ठेवूया आणि बाकीच्या सगळ्या किमती बघा. आता r ला हे दोन्ही किमती गुणिले आहेत या साईडला किती भागिले होतील, म्हणजे 2826 भागिले होतील इथे 4 गुणिले 3.14 आणि गुणिले सॉरी बरोबर काय होईल तर इथं r वर्ग होईल. ठीक आहे, आता हे काय करायचं आहे आपल्याला, आता हे सॉल्व करायचं आहे. तर बघा आता नेक्स्ट स्टेप आपली काय बघा. आता 2826 ची फोड आपण कशी करू शकतो बघा, म्हणजे 2826 म्हणजेच काय आहे तर बघा 9 गुणिले 314 आहे. 9 गुणिले 314 म्हणजेच 2826 आहे. ठीक आहे, या दोन्हींचा गुणाकार म्हणजेच काय आहे 2826 आहे. आता छेदस्थानी 4 गुणिले आपण 3.14 करूया बरोबर r चा वर्ग. आता बघा या ठिकाणी बघू शकता तुम्ही 9 गुणिले 314. आता हे जे 4 आहेत ते कसे आहेत बघा, तर 1/4 आहेत. ठीक आहे, कारण का हे छेदस्थानी 4 आहे म्हटल्यावर गुणिले कसेल तर ते 1/4. आता हे सगळं आपण गुणाकारामध्ये आणूया. आता गुणिले आता बघा 3.14 ला पॉईंटचं चिन्ह जाण्यासाठी आपण काय करणार, त्याला छेदस्थानी 100 ने भागणार आहोत. ठीक आहे, तुम्हाला सांगितलं आहे पॉईंट आहे, पॉईंटची पुढे 2 संख्या आहे म्हणल्यावरती जर पॉईंट जर घालवायचा असेल तर त्याला छेद 100 ने गुणायचं आहे. जर पॉईंट 1 असता तर छेद मी 10 ने गुणला असतं तर त्याला
सॉरी 10ने भागला असता म्हणजे हा पॉईंट निघून गेला असता. आता 3.14 इथं छेदस्थानी आहे आणि छेद 100 म्हटल्यावरती काय उलटून गुणिले होतील, वरती 100 जातील आणि खाली 314 येतील. हे कळले स्टेप. आणि बरोबर आर वर्ग जे आहे ते आहे तसेच राहील. ओके, इथपर्यंत कळालं तुम्हाला? ठीक आहे. आता बघा हे जे गुणिले 314 आणि भागिले 314 काय होतील बघा, कॅन्सल होतील. ओके, मग आता इथं काय करायला बघा, इथं 9 चौक 36 राहिले. हे 9 आणि हे छेदस्थानी 4 आहे. ठीक आहे, यांचा गुणाकार नाही होणार. हे 9 गुणिले आहेत आणि हे 4 छेदस्थानी आहेत आणि हे 100 जे आहे ते अंशस्थानी आहेत. म्हणजेच बघा इथं काय येईल तर 9 गुणिले, आता हे बघा 4 आणि 25 म्हणजे 25 चौक 100. 25 चौक 100 म्हणजे इथे किती आले बघा, तर 25 आले आणि बरोबर आर वर्ग. आता 9 गुणिले 25 यांचा गुणाकार आहे बघा आपल्याला माहिती. तर बघा आता हा आर वर्ग आहे. मग आपण आता काय करूया, तर दोन्ही बाजूंचे काय करूया आपण वर्गमुळे काढून घेऊया. म्हणजे आता कसं करायचं बघा, आर वर्गाचं वर्गमूळ आहे आर आणि यांचं सुद्धा आपण काढू शकतो. 9चं वर्गमूळ आहे 3 आणि 25चं किती आहे वर्गमूळ, तर बघा ते असतं 5. ओके, ठीक आहे. मग आता हे 3 5 किती झाले बघा, 15 झाले. म्हणजेच आर आपला किती आलेला आहे बघा, तर तो 15 आलेला आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने बघा आपल्याला आर जो आहे तो मिळालेला आहे. ही स्टेप जर समजली नसेल तर पुन्हा एकदा तुम्ही व्हिडिओ चेक करू शकता. ओके, तर आपल्याला आर मिळालेला आहे. आता याच्यावरून आपण काय करू शकतो, तर गोलाचे घनफळ जे आहे ते काढू शकतो. गोलाचे घनफळ बरोबर, तर बघा गोलाच्या घनफळाचं सूत्र काय आहे, तर 4/3 पाय आरचं घन. मग आता या ठिकाणी आपण किंमत भरूया. 4/3 गुणिले पाय आपल्याला 3.14 घ्यायचा आहे आणि गुणिले आर जो आहे तो बघा आपण काढलेला आहे तो आहे 15, इथं घन येईल. ठीक आहे, म्हणजे 4/3 गुणिले 3.14 गुणिले, आता बघा 15चा घन आहे म्हटल्यावरती 15 पण 3 वेळा सुद्धा लिहू शकतो किंवा जर तुमचा 15चा घन हा पाठ असेल तर तुम्ही तो सुद्धा लिहू शकता. आता बघा इथं काय करायचं आपल्याला, 3 ह्या 15ला आपण भागूया. 3 1 3 आणि 3 5 15 म्हणजे इथं काय येईल बघा, तर 4 गुणिले 3.14 गुणिले 5 आले गुणिले 15 आणि गुणिले 15 आले. ओके, आता बघा हे 4 गुणिले 5 म्हणजे 4 5 20 गुणिले 3.14 गुणिले, आता हे बघा 15 गुणिले 15 म्हणजे 15चा वर्ग किती असतो बघा, 225 असतो. ओके, आता आपल्याला तुम्हाला ह्या तिन्हींचा गुणाकार करायचा आहे. आता हे तुम्ही करू शकता. ठीक आहे, तिन्हीचा तुम्ही गुणाकार करा आणि गुणाकार केल्यानंतर जे उत्तर येईल त्यानंतर 0.2 संख्या सोडून पॉईंट द्यायचा आहे. तर याचं उत्तर किती येते बघा, तर 14,130. आता घनफळ आहे म्हटल्यावरती घन सेंटीमीटर हे काय आहे त्याचं आपल्याला एकक द्यायचं आहे. अशा पद्धतीने बघा पहिल्यांदा काय करायचं आहे, तिन्ही संख्याचा गुणाकार करा. 20 गुणिले 3.14 गुणिले 225 करा आणि त्यांचा गुणाकार आल्यानंतर काय तुम्हाला पॉईंट नंतर 2 संख्या पॉईंट नंतर तुम्हाला हे 2 संख्यानंतर हा पॉईंट द्या. ठीक आहे, 14,130 हे काय आहे त्याचं उत्तर आहे. ठीक आहे, गोलाचे घनफळ आलेलं आहे एवढं. सो अशा पद्धतीने बघा आपला हा तिसरा प्रश्न आहे तो सुद्धा मी तुम्हाला सोडवून दिलेला आहे. आता चौथा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण बघूयात. चौथा प्रश्न बघा त्यांनी आपल्याला काय विचारला आहे, 38,808 घन सेंटीमीटर असणाऱ्या गोलाचे वक्र पृष्ठफळ काढा. आता इथं आपल्याला काय करायचं आहे, त्यांनी घनफळ दिलेलं आहे. मग आता आपल्याला काय करायचं त्याच्यावरून तर वक्र पृष्ठफळ जे आहे ते आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे, तर आता बघा सुरुवातीला तर त्यांनी आपल्याला जे दिलेलं आहे ते आपण लिहू. त्यांनी आपल्याला काय काय दिलेलं आहे बघा, तर येथे गोलाचे घनफळ त्यांनी दिलेलं आहे ना आपल्याला 38,808 घन सेंटीमीटर असणार आहे ना, म्हणजे इथंच आपल्याला गोलाचे त्यांनी घनफळ दिलेलं आहे. गोलाचे घनफळ बरोबर काय आहे बघा, तर ते आहे 38,808. तर हे काय आहे घन सेंटीमीटर आहे. घन सेंटीमीटर हे त्याचं काय झालं घनफळ आहे. आता गोलाचे घनफळाचे जे सूत्र आहे ना ते आता आपल्याला इथे लिहावं लागेल. गोलाचे घनफळ बरोबर सूत्र काय आहे बघा त्याचं, तर 4/3 पाय आरचा घन. आता गोलाचं घनफळ तर त्यांनी आपल्याला दिलेलं आहे ते आता आपण इथं लिहूया. ठीक आहे, आता इथं जे आपल्याला पाय जो घ्यायचा आहे बघा तो आहे 22/7 घ्यायचा आहे. ठीक आहे, गोलाचं घनफळ आहे बघा 38,808 आहे. आता इथं आपण किंमत पुटअप करूया. 4/3 गुणिले पाय आहे 22/7 गुणिले आर आहे बघा. आता आर जो आहे तो आता आपल्याला काढावा लागणार आहे, त्याच्यामुळे इथं आपण आर काय करूया तसंच ठेवूया. आता आपल्याला नेक्स्ट स्टेपमध्ये काय करायचं आहे बघा, आता आरला या दोन्ही संख्या कशा आहेत गुणिले, त्याच्यामुळे या साईडला किती काय होतील बघा भागिले होतील. म्हणजेच बघा या ठिकाणी जे भागिले कोणकोणत्या संख्या आहेत 3 आणि 7 आहेत म्हणजेच ते अंशस्थानी जातील आणि 4 आणि 22 आहे ते काय होतील छेदस्थानी जातील. म्हणजेच बघा 38,808 गुणिले आता जे अंशस्थानी आहे ते छेदस्थानी अंशस्थानी म्हणजेच बघा इथं 3 गुणिले
म्हणजे इथे 3/4 होतील आणि गुणले तर 7/22 होतील आणि बरोबर जे आहे ते या साईडला r घन आहे. ओके, तर आता बघा, आता हे जर आपण सॉल्व केलं तर आता बघा आपल्याला काय करायचं आहे, 38,808 ला अगोदर 4ने आपण भागूया. म्हणजेच बघा इथं या ठिकाणी लिहूया 38,808 भागिले 4. ठीक आहे, आता यांचा आपण भागाकार करू शकतो. बघा 4×9 = 36. ठीक आहे, 38 मध्ये 36 गेले, राहिले की किती बघा 2, म्हणजे हे झाले आता 28. ठीक आहे, आता बघा 4×7 = 28. ठीक आहे, परत हे 4×0=0 आणि हे 4×2 = 8. म्हणजे बघा 9,702 हे त्याचं उत्तर झालं. 9,702 यांचा भागाकार करून गुणिले 3 × 7/22. बरोबर. मग आता आपण काय करू शकतो बघा, आता बघा 9,702 गुणिले 7×21/22 बरोबर. आता हे बरोबर जे r घन आहे ते आपल्याला आहे तसंच लिहायचं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, तर हे 21 आणि 21/22 आपल्याला भागाकार लिहायचा आहे. 9,702 गुणिले, आता बघा 21 छोटा आहे, 22 मोठा. बरोबर, मग 22 0 लागेल आणि 21 पण आपण जर 0 घेतले तर बघा 22×10 = 210 येतं. त्याच्यामुळे तर 0.10 येईल. ठीक आहे, आता यांचा गुणाकार तुम्ही करू शकता आरामात. बरोबर, r घन. आता हे पॉईंट काढून फक्त तुम्ही गुणाकार केला, व्यवस्थित गुणाकार करायचा. 9,702 गुणिले 0.10 आपल्याला करायचा आहे. बरोबर, आता बरोबर rचा घन. आता यांचा जर तुम्ही गुणाकार केला, सॉरी इथं बरोबर नाही, तर आपल्याला असं म्हणूनचं चिन्ह द्यावं लागेल. ठीक आहे, ओके. तर म्हणून आता यांचं जर तुम्ही गुणाकार केला तर गुणाकार किती होतो मी तुम्हाला तर सांगते. तर यांचा गुणाकार तुम्ही करू शकता, पॉईंट काढायचा आहे आणि म्हणून त्यांनी गुणायचं आहे. तर किती येते बघा याचं उत्तर जे आहे ना, तर त्याचं उत्तर किती येते बघा, तर 9,261 येते. 9,261 हे घन सेंटीमीटर येते. है ना, घन सेंटीमीटर किती आली, हे r³ आलं. बरोबर. आता आपल्याला काय करायचं, दोन्ही बाजूंची वर्गमुळे घ्यायची आहे. तिथे लिहिते दोन्ही बाजूंची वर्गमुळे. हे घन सेंटीमीटर नाही लिहिलं तरी सुद्धा चालेल. दोन्ही बाजूंची काय घ्यायचं आपल्याला, सॉरी घनमुळे घ्यायचं आहे. बरोबर. आता आपण काय करू, दोन्ही बाजूंची आपण घनमुळे घेऊया. आता 9,261 जर घनमूळ जर तुम्ही बघितलं तर ते आहे 21 असते. आता हे घनमूळ वगैरे तुम्ही पाठ करावंच लागेल, कारण का अशा वेळेला मग ते उपयोगी पडतं. आणि r घनाचा आहे, घनमूळ आहे ते r आहे, म्हणजेच आपल्याला r मिळालेला आहे बघा, तो आहे 21 आहे. आता आपण काय करू शकतो, यावरून आपण गोलाचे जे वक्र पृष्ठफळ जे आहे ते आपण काढू शकतो. मग गोलाचे वक्र पृष्ठफळ बरोबर, गोलाचे वक्र पृष्ठफळ बरोबर काय आहे, तर वक्र पृष्ठफळाचं सूत्र आहे तर ते आहे 4πr². बरोबर. मग 4 गुणिले आपल्याला पायची किंमत घ्यायची आहे 22/7 गुणिले r² म्हणजेच 21 गुणिले 21. ठीक आहे. सो या ठिकाणी बघा 4 गुणिले 22, आता 7 × 1 = 7, 7 × 1 = 21, म्हणजे किती दिले बघा, तर 3 गुणिले 21 ला. तर ह्या सगळ्यांचा गुणाकार तुम्ही आरामात करू शकता. 22 × 4 = 88. ओके, गुणिले आता याचा सुद्धा गुणाकार करा, 3 × 1 = 3 आणि 3 × 2 = 6, 63, म्हणजेच 88 गुणिले आपल्याला 63 करायचं. तर याचा गुणाकार तर आपल्याला नक्कीच येईल. तर तो किती तर बघा 5,544 चौरस सेंटीमीटर येतो. हे झालं गोलाचे वक्र पृष्ठफळ. ओके, अशा पद्धतीने बघा आपल्याला हा जो प्रश्न आहे तो सोडवायचा होता. ओके, आता यातला शेवटचा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण पटकन बघूयात. तर बघा शेवटचा प्रश्न काय आहे ते आपण बघूयात. एका अर्धगोलाचे घनफळ जे आहे ते 18,000 पाय घन सेंटीमीटर आहे, तर त्या गोलाचा व्यास काढा. बरोबर. आता इथे पण त्यांनी जे घनफळ बघा 18,000 पाय घन सेंटीमीटर आहे ना. ओके, तर आता बघा याच्यामध्ये आपल्याला त्यांनी जे काही प्रश्न दिलेला आहे ते अगोदर आपण इथे लिहून घेऊया. येथे अर्धगोलाचे घनफळ दिलेलं आहे त्याने ना, अर्धगोलाचे घनफळ काय आहे तर 18,000 पाय एवढा आहे. मग हे तर आपण लिहूया 18,000 पाय असं घन सेंटीमीटर एवढा आहे. आता आपल्याला काय करावं लागेल, तर अर्धगोलाचे घनफळाचं सूत्र आपल्याला इथं लिहावं लागेल. अर्धगोलाचे घनफळ, आता त्याचं सूत्र काय आहे बघा, तर अर्धगोलाचे घनफळाचं सूत्र आहे 2/3 πr चा घन. बरोबर.
आता आपल्याला अर्धगोलाचे घनफळ दिलेलं आहे बघा 18,000 पाय, ते आपल्याला आहे तसंच लिहायचं आहे बरोबर 2/3 पाय आरचा घन. ठीक आहे, हे आपण आता इथे लिहिलेलं आहे. आता आपल्याला काय काय दिलं आहे बघा. आता हे आर घन आहे ते आपण आहे तसंच ठेवूया आणि 2/3 पाय आपण या साईडला घेऊ. म्हणजेच आपण कसं करणार बघा, म्हणूनचं चिन्ह द्यायचं. तर हे जे 18,000 आहे ते गुणिले असणार आहे, म्हणजेच बघा 18,000 पाय बरोबर. आता 3 आहेत बघा अंशस्थानी आहेत, सॉरी छेदस्थानी या साईडला गेले किती काय होणार गुणिले होणार, म्हणजे तर गुणिले येतील छेद. 2 आहेत बघा अंशस्थानी आहेत, म्हणजे या साईडला किती छेदस्थानी होतील 2 पाय. पाय जे आहे ते गुणिले असणार आहे, म्हणजे तर 2 पाय येतील आणि बरोबर आर घन हे त्या साईडला राहील. ओके, आता बघा या ठिकाणी हा एक पाय आणि हा एक पाय काय झाला कॅन्सल झाला. तर यांचा 18,000ला आपण 2ने काय करू शकतो भागू शकतो. 2 बे 92 18 म्हणजे ते किती आलं बघा 9,000 आले आणि गुणिले 3 बरोबर आरचा घन. 9 त्रिक 27 म्हणजेच बघा 27,000 बरोबर आरचा घन. ठीक आहे, आता आपण काय करू शकतो, हे दोन्ही बाजूंची आपण काय करू आता घनफळे घेऊ. दोन्ही बाजूंची घनफळे घेऊन घनफळे घेऊ. आता बघा आर क्यूबचं घन हे आर असतं, ते 27 आहे म्हणल्यावरती बघा त्याचं काय असणार आहे 27 आणि 3चं घन काय आहे बघा 3चं घन 27 आणि इथं आपण 3 लिहूया आणि घन आहे म्हणल्यावरती 3 शून्य आहेत, मग इथं आपण 1 शून्य द्यायचं. काय आलं ओके. म्हणजेच आरची किंमत आपली किती आलेली आहे बघा 30 आलेली आहे ना, 30 सेंटीमीटर बरोबर काय आहे बघा. तर आरची किंमत आपल्याला 30 आलेली. आता व्यासाचं सूत्र काय असतं बघा, तर डी बरोबर 2r म्हणजे त्रिज्येचे दुप्पट काय असतं तर ते व्यास असतं बरोबर. म्हणजेच डी बरोबर 2 गुणिले आर आहे आपला तर तो 30 आहे, म्हणजेच डी बरोबर 3 दुणे 6 म्हणजे 60 सेंटीमीटर. म्हणजेच दिलेल्या उदाहरणामध्ये आपल्याला जो गोलाचा जो व्यास आहे तो किती आहे बघा, गोलाचा व्यास हा किती आहे तर तो आहे 60 सेंटीमीटर आणि जी त्रिज्या आहे ती आहे 30 सेंटीमीटर. त्रिज्या आपल्याला विचारलेलं होतं, फक्त आपल्याला व्यास विचारलेलं होतं. ओके, तर बघा अशा पद्धतीने आपल्याला हा जो शेवटचा प्रश्न आहे तो विचारलेला होता आणि मी डिटेलमध्ये सांगितलेला आहे. ओके, याच्याबद्दल काय डाऊट असेल तर मला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या आदिराज क्लासेस या चॅनलला अजून जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन जे आहेत तुम्हाला सर्वात अगोदर मिळतील. ठीक आहे, टिल देन टेक केअर, बाय बाय.